झालं, डाळ शिजली की झालीच. काय गरम होतंय ग. एप्रिलमध्ये एवढं गरम होतंय ना, तर मे मध्ये काय होईल मला कल्पनाच करवत नाही बाबा. मी दाखवलेल्या फोटोंचं काय झालं अलका? हे 3 शिट्ट्या झाल्या ना कुकरच्या उमा, की बंद करशील प्लीज? अरे वा, तू आता मला टाळायला लागलीस. काय काय टाळते मी? तू ईशाच्या लग्नाचं तर टाळतेच आहेस, पण मला वाईट असं वाटतंय की तू आता मला सुद्धा टाळायला लागलीस. का ते मला समजत नाहीये, पण माझं इतकं ओझं होतंय तुला. अगं, आपल्या घरात पिंकीला सुद्धा स्वतंत्रपणे आपलं मत मांडता येतं, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि उमा, मी खरंच तुला टाळत वगैरे नाहीये अगं. ठीक आहे, तुला तसं काही दिसतच नाहीये, आता काय करणार? हे बघ, आपण 2 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलो, पण त्यांच्याकडनं काहीही उत्तर नाही. मला मान्य आहे आपली मुलीची बाजू आहे, पण म्हणून आपल्याला इतकं गृहीत धरायचं? म्हणजे त्यांनी कसंही वागायचं, आपण आपले विनम्र. तू ना उमा, खरं तर या सगळ्याला खूप भडक स्वरूप देतेस. ऍक्च्युली तसं काहीही नाहीये. नाहीये? मग काय आहे काय? अगं, कधीतरी सिरियसली घ्यायला नको? हो, त्यांना विचारायला नको की बाबांनो तुमचं काय चाललंय? ते दोघं तरी त्यांच्या नात्याबद्दल सिरियस आहेत का? त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय का? आणि हे प्रश्न सातत्याने त्यांना कोणीतरी विचारले पाहिजे. हो, नाही तर मग हे कुठे भरकटेल काही सांगता येत नाही ग. आणि अलका, या वयातला प्रेमभंग अतिशय भयानक असू शकतो. आणि मुळात त्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटतंय का हे तरी नीट समजायला हवं ना. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी ईशाला फोन करणार आहे आणि तू मला अडवणार नाहीयेस. अगं थांब थांब, मी लावते ना तिला फोन. हो, मी लावते. आणि स्पीकरवर ठेव. मला त्यातलं काही कळत नाही बाई. बापरे, तू चांगलीच हुशार झालीस का याच्या. हाय. हॅलो ऐशू. काय आता कुठल्या मुलाचा फोटो आलाय? स्वित्झर्लंड, बँकॉक, हिमाचल प्रदेश? कुठल्या नवीन मुलाचं नाहीये, पण या आधी तुला जे फोटो दाखवले त्याचं काय झालंय ते सांग मला आधी. आई अगं काय ग, माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? हा, उमा काकू विचारतीये तुला की तुला फोटो दाखवले त्याचं काय? अगं आई, तिचं काय करिअर आहे का माझं लग्न म्हणजे? काय पोरकटपणा लावलाय? ईशा, फोन स्पीकरवर आहे आणि उमा काकू ऐकतीये. वाव, खूप छान, खूप छान. आय लव्ह यू काकू. हॅलो उमा काकू, आय लव्ह यू टू. तू आता ऐकलंस मी काय बोलून गेले तुझ्याबद्दल? आय एम सॉरी काकू, आय एम रिअली सॉरी. हे बघ, मी खरंच खूप जास्त टेन्शन मध्ये आणि मी त्या नादात काहीतरी वेडवाकडं बोलून गेले. आय एम जेन्युइनली सॉरी. पण हे सगळं असलं तरी माझा प्रश्न राहतोच, हे काय चाललंय तुमचं? आमचं काय चाललंय? अगं, दरवेळेस तुला फोन करावा तर तुझंच काहीतरी भलतं असतं. माझं भलतंच असतं? काकू, गेल्या कित्येक महिन्यात तू काहीतरी वेगळं बोललेस का माझ्याशी? आठवतंय का तुला? चल आता काय हिशोब काढायचं आपण सगळे. हे बघ, तू मला कुठेतरी भरकटवू नकोस. तू सिक्रेट्स ठेवतेस, तू क्लिअरली काही सांगत नाहीस आणि तू आम्हाला विचारतेस तुमचं काय चाललंय. आता का गप्प आहेस? बोल ना, हिशोब करायचा आहे ना. सगळे भांडा नुसते माझ्याशी. हा, हे बघ, तू पुढच्या आठवड्यात इथे ये, मी काही लोकांना बोलावणार आहे. काकू यार, प्लीज यार, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एक मिनिट, तुम्ही मोठ्या बाबांशी बोललात काय सगळं? हा, मोठ्या बाबांनी समजा मला सांगितलं ना तर मी तात्काळ निघून येईन सासवडला आणि ते सांगतील त्या मुलाशी मी लग्न करेन. ठीक आहे? अच्छा, म्हणजे तुझा काहीही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू. आम्हाला फक्त मोठ्या बाबांना कन्व्हिन्स करायचंय, आम्ही बोलतो त्यांच्याशी. काकू, तुम्हाला जे हवं ते इंटरप्रेट करा माझ्या बोलण्यातनं. हा, मी आता खरंच खूप कामात आहे. मी फोन ठेवते, बाय. अगं इशू, हे बघ, तिचं काहीही म्हणणं नाहीये. आता फक्त मोठ्या बाबांना कन्व्हिन्स करायचंय. हा, तू लक्षात ठेव, तुझ्या समोर झालंय हे सगळं. हो हो, हा. बाप रे, आता काय नवीन टेन्शन?
काय सांगू अरे, इथे एकीकडची आग विझवायला जावी तर दुसरीकडे वणवा भडकतोय. मी वकिली सोडून फायर ब्रिगेड जॉईन करू का रे? नको नको, तिकडे जीवाला धोका असतो. इथे लग्नाला धोका आहे. अरे बापरे. आणि कोण आहे त्याचा सूत्रधार? माझी काकू. ओ, म्हणजे तुझ्या केसमध्ये काकू मला वाचवा असं म्हणून तुला त्यांच्या पायाशी जावं लागतंय काय? नाही, आणि यावेळी ती नाही वाचवणार मला. तिला जाणवलं रे, ओमची ही फॅमिली त्याची खरी फॅमिली नाहीये. मग खूप विरोध करते ती. रोज एक नवीन स्थळ आणून उभं करते माझ्यासमोर. मग आवडलं का कोणी ओमपेक्षा जास्त? सागर प्लीज. हे बघ, मी तुझा मूड फक्त लाईट करण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे, एवढं इंटेन्स डिस्कशन ना जास्त वेळ झेपत नाही मला. ते तसं असेल तर बरंच आहे. मग तर तू सतत ओम सोबत राहत जा, किमान म्हणून तरी तो येईल मग माणसात. काय माहिती का, उमा काकूचा संशय खरा ठरण्याआधी मला ओमची सगळी खरी फॅमिली एकत्र आणायची कुठल्याही परिस्थितीत. हे भांड कधी ना कधी तर फुटणारच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण किमान त्याच्या आधी जर मी हे अचीव करू शकले तर मला बोलायला किमान काहीतरी तोंड राहील ना. यामध्ये सगळ्यात विरोधात जर कोण असेल तर तो साक्षात माझा नवरा आहे. की एनर्जी खर्च होते ना या सगळ्यात सागर, खूप दमायला होतं रे. इट्स टायरिंग, पण म्हणून सोडायचं नाही. चलते रहने का. आता आमच्या प्रयोगाचंच बघ ना. अगं 1% प्रयोग सुद्धा यशस्वी होत नाही. 10 वर्ष लोक काम करत असतात. कधी कधी आयुष्यभराचं कामही वाया जातं. पण म्हणून निराश होऊन चालत नाही का. चलते रहने का. दिवस संपला की मागे टाकायचा आणि नवीन प्रयोग सुरू करायचा. एक मिनिट, मी फायर ब्रिगेड जॉईन न करता सायंटिस्ट व्हावं असं सुचवतोयस का तुम्हाला? अगं नाही ग बाई, नाही. दादा, दादा. रणजित, मला इथे निर्लज्जासारखं राहायचं नाहीये. तू म्हणशील की मी जसं सगळ्यांशी वाईट वागलो त्यामुळे माझ्याही वाट्याला असंच येणार. मला मान्य आहे, सहन करायलाही माझी काहीच हरकत नाहीये रे. पण माझ्या इथं असण्याचा ओमला त्रास होतोय आणि मला ओझं नाही व्हायचं कुणावर. दत्ताभाऊनी तुला पैसे दिले म्हणून तुला असं वाटतंय. पैसे दत्ताभाऊनी दिले, ओमने नाही दिले. ओम्या देणारच नव्हता ही गोष्ट वेगळी, पण दत्ताभाऊनी तुला पैसे दिले म्हणून तुला ऑकवर्ड फील होतंय, बरोबर? अरे दादा, तुला मदत व्हावी म्हणून त्यांनी तुला पैसे दिले रे. तुला दुखावून त्यांना काय मिळणार होतं? आणि तुला पैसे दिले म्हणून त्यांचा इगो सुखावण्याचं काहीतरी कारण आहे का रे? अरे त्यांची आणि तुझी ओळखही नाही फारशी, आणि तरी पण त्यांनी त्यांच्या जवळचे पैसे तुला काढून दिले. म्हणजे बघ ना. अरे त्यावेळीची परिस्थितीच तशी होती ना. ईशाकडून त्यांना समजलं की तुला पैशांची गरज आहे आणि मग त्याने मागचा पुढचा विचार न करता स्वतः जवळचे पैसे काढून तुला दिले. इतकंच. हे इतकं सोपं नाहीये रणजित. आता तूच म्हणालास ना की त्यांची माझी फारशी ओळखही नाहीये. मग कसे घेऊ मी पैसे त्यांच्याकडून? हाऊ कॅन आय ऍक्सेप्ट मनी फ्रॉम अ स्ट्रेंजर? रणजित, इडियट आहेस का तू? अरे कर्ज म्हणून घे ना. हो, तू ते पैसे त्यांनी तुला दिलेलं कर्ज समज. आणि जेव्हा केव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा त्यांना व्याजासकट परत कर. ते पैसे घेतील याची जबाबदारी माझी.
स्ट्रेंज. रणजित, टेल मी वन थिंग. हे लोक खरंच असे आहेत? म्हणजे आजच्या जमान्यात असे सेल्फलेसली मदत करणं म्हणजे US मधल्या लोकांच्या बद्दल काय अनुभव नाहीये मला, पण आपल्या देशात आहेत आणि आपल्या घरात तर आहेतच आहेत. या हे यु नो व्हॉट, मला असं वाटतं की मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य वगैरे केलं असलं पाहिजे, म्हणून मला या जन्मी हे असे लोक भेटले. अरे वा, एका सायंटिस्टचा पूर्वीच्या जन्मावर विश्वास बसला. आणि हो दादा, लॅपटॉप वगैरे काय विकू नकोस. या कारणासाठी जर लॅपटॉप विकलास तर कुणालाच आवडणार नाहीये ते. आणि हे काय बॅग भरतोस, निघालायस? ती मुलगी एवढी लढतीये तुझ्यासाठी आणि तू हार मानलीस. राहू दे, बॅग कपाटात ठेवतो. ईशा, मी दादाशी बोललो. एक मिनिट, ओम नाहीये ना ते बघतो आधी. अहो ओम नाही, तो तणतणत गेला नाही का बाहेर मगाशी? अरे हो, तो गेला नाही का? आणि आता अवघडच आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा घाबरायला लागले तो ओमला. नाही, घाबरत नाही का, पण काळजी घ्यायला हवी ना थोडी. बरं, मी दादाशी बोललो, तो काही लॅपटॉप विकत नाहीये. थँक गॉड, थँक गॉड. अहो, एवढ्या मोठ्या सायंटिस्टच्या हातून लॅपटॉप जाणं म्हणजे केवढा मोठा लॉस आहे. आणि मी त्यांच्या रिसर्च फंडसाठी प्रपोजल्स घेऊन आलोय ना. नाही म्हणजे मी घेऊन आलोय ह्याचं बोस्ट नाही करत आहे मी. अहो, ते एवढे मोठे जिनियस आहेत की ते नुसते हात वर करून उभे जरी राहिले ना तरी रांग लागेल लोकांची. अरे आम्हाला माहिती आहे तू बढाया नाही मारत आहेस. हा, पण मग म्हणजे काय आता? नाही, मी म्हणतोय की जर का त्यांनी एखादा प्रोजेक्ट घेतला तर ते कमिटेड असतील ना प्रोजेक्टला. म्हणजे इथेच राहणं आलं भारतात, मे बी कायमचं. ओ, अरे पण असं कसं करता येईल त्यांना? त्यांचा पासपोर्ट कुठला आहे काका? नाही, मला साधं बोलणं पण अवघड जातं त्याच्याशिवाय. पासपोर्ट बद्दल मी कसं विचारणार त्याला? पण हे तू का विचारतेस? अरे म्हणजे ते ग्रीन कार्ड होल्डर असतील तर आता पुन्हा त्या सगळ्या प्रोसिजर्स आल्या, तिथल्या सगळ्या गोष्टी सरेंडर करून समजा इथे स्थायिक व्हायचं म्हटलं तर पुन्हा त्या सगळ्या किचकट टीडियस प्रोसेसेस आल्या. आणि कसं आहे, US ला आता एक नवीन ताप आहेच ना त्यांच्या डोक्याला पुन्हा. सो या सगळ्या दृष्टीने त्यांनी इथेच राहणं भारतात हा सगळ्यात उत्तम पर्याय वाटतो मला तरी. आणि भारतात राहायचं म्हटलं तर घर हवं. आणि आता हे घर तर लिगली ओमच्या नावावर झालंय, तो नाही राहू देणार त्याला. प्लीज तुम्ही तरी असं नका ना बोलू प्लीज. हे सगळं ना त्या विलमुळे झालंय. त्या विलचं वाचन एक नेमकं आत्ताच कशासाठी झालं ना तेच मला कळत नाही. ते झाल्यापासून बदलली ओमची भाषा, काहीतरी हक्क बिक्क बोलायला लागला वेड्यासारखा. याच्या आधी कधी त्याच्या तोंडी ऐकली होती तुम्ही अशी भाषा? कुठून आलंय हे सगळं त्याच्यात? शी. पण ईशा, त्याला हे सगळं नकोय. अगदी सगळं त्याच्या नावावर झालं असेल ना तरी त्याला हे सगळं नकोय. तो हे फक्त लढाईचं एक शस्त्र म्हणून वापरतोय. आणि मला ती लढाईच नकोय सागर. मासिक वाचता? काय चाललंय तुमचं? काय झालं? अगं
महिलांचं हृदय परिवर्तन हा लेख वाचत होतो. हो, तर उमाला दे जरा वाचायला. का तुझा झालाय वाटतं. मला टोचून बोलण्यापेक्षा ना घरामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या जरा. काय चाललंय घरात? अहो, किती अग्रेसिव्ह झाली ती. तुझीच मुलगी आहे त्यामुळे भोगा आता. मी काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय? का? उमाबद्दल बोलतीये. एका बाईला दुसरी बाई आक्रमकच वाटत असते. तू काय कमी आहेस? तुम्ही माझं बोलणं जर ऐकणार नसाल ना नीट तर मी जातेच. आक्रमक आहे, उमाबाईनी आक्रमक आहे, मला पटलंय. आता बोल. हा बेस जर पटला असेल तुम्हाला तर मग मी आता बोलते तुमच्याशी. ऐका ना, मी काय म्हणते, ओमच्या घरच्यांना फायनल बोलणी करण्यासाठी आपण आपल्या घरी बोलवायला हवंय. का? का म्हणजे काय? अहो, ती उमा 50 स्थळांचे फोटो माझ्या समोर टाकते रोज. ते इशूला दाखवायचे असतात, ते मी दाखवू शकत नाही तिला, कारण ती माझ्या अंगावर येते वस्कन. आणि मी ते दाखवले नाही म्हणून उमा बोलते मला परत. ती चिडते, 100 प्रश्न विचारते मला. आणि या सगळ्यामध्ये ना मी वाईट ठरते. मला कंटाळा आला या सगळ्याचा. काहीतरी आपणच याला पूर्णविराम द्यायला हवाय आता. तेव्हा मला असं म्हणायचंय की फायनल बोलणी करण्यासाठी आपण ओमच्या घरच्यांना आपल्या घरी बोलवूया. हे बघ, त्यांना घरी बोलावण्याबद्दल माझी काही हरकत नाहीये. पण हे फायनल बिनलच्या गोष्टी नको करूस. अगं, तुलाही माहिती आहे आपल्या घरामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपण एकट्याने नाही घेऊ शकत. लोकशाही आहे ना आपल्याकडे. अगं नाही, म्हणजे मला मान्य आहे की त्याचे फायदेही आहेत काही वेळेला, पण कधी कधी अडचणी निर्माण होतात. हो, एक निर्णय घ्यायचा असेल ना तर वरपासनं खालपर्यंत प्रत्येकाची परमिशन घ्यावी लागते की नाही? मग वेळ लागतो सगळ्याला, निर्णय व्हायलाच वेळ लागतो. आई ईशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना हा, आहे की नाही? मग निर्णय कुणाला घ्यायचा आहे? ईशाला घ्यायचा आहे ना. तो घेतलाय तिने, झालाय तिचा निर्णय. मग आपण तिला सपोर्ट करायला हवं की नाही? मला एक सांगा, वडील म्हणून तुम्हाला असं वाटतं की ईशू ओम शिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करू शकेल? वाटतं तुम्हाला? नाही. मग म्हणूनच आपण सपोर्ट करायला हवंय तिला. आणि त्यासाठी पहिली पायरी म्हणजे ओमच्या घरच्यांना बोलवायला हवंय. हो, पण पटलं नाही तुम्हाला? अगं पटलं ग, पण मग आता पण बिन नको प्लीज. तुम्ही मला सपोर्ट करा. फोन द्या मला. अगं तुमचा फोन द्या. बरं घे. हॅलो शोभना, मी अलका बोलतेय. मी असं म्हणत होते की या रविवारी तुम्ही सगळेजण सासवडला या. हो, नाही आपलं चाललं होतं ना भेटायचं नुसतंच बोलत होतो आपण. रविवारी सगळे असतात घरात तर मग सगळ्यांचीच भेट होईल. आमच्याकडनं हे आमंत्रण आहे तुम्हाला. या, मी वाट बघते. या सगळे या. अगं, इतक्या तडकाफडकी सगळ्यांना बोलावलं सुद्धा तू? काय म्हणतील घरातले सगळे? म्हणू दे. घरात कुणाला घाई नसेल, नाही ईशा ओमला सुद्धा घाई नसेल, पण मी नाही थांबू शकत आता. मी एका मुलीची आई आहे ना. मला घाई असणारच, नाही थांबू शकत. मी बोलवलंय त्यांना, मी निर्णय घेतलेला आहे. येऊ दे त्यांना. आक्रमक, अतिशय आक्रमक. काय? ऐकूनच घेत नाही. नाही, उमावहिनीबद्दल म्हणत होतो.